तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज। अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज। चिखलदरा नगर परिषद निवडणूक भाजपचा क्लीन स्वीप, अल्हाद कलोती बिनविरोध विजयी। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ड्रामा अखेर संपला असून भाजपने विजयी झेंडा फडकवला आहे। भाजपचे उमेदवार अल्हाद कलोती हे सर्व प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडून आले आहेत। या निकालाला आमदार रवी राणा यांच्या राजकीय प्रयत्नांचे यश मानले जात आहे। निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शेख इर्शाद तसेच नथू खडके गटाचे 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अल्हाद कलोती यांना सरळ विजयाचा मार्ग मोकळा झाला। या घडामोडींमुळे चिखलदरा नगर परिषदेत ऐतिहासिक स्थिती निर्माण झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोनद्वारे आमदार रवी राणा यांना शुभेच्छा दिल्या। अल्हाद कलोती हे फडणवीस यांचे बंधू असून त्यांच्या राजकीय वाटचालीला मोठा बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे। चिखलदरा नगर परिषदेवर भाजप व राणा फडणवीस गटाने मोठी राजकीय मजल मारली असल्याचे मानले जात आहे। चिखलदरा निवडणुकीतील हा निकाल स्थानिक राजकारणात दीर्घकालीन परिणाम घडवणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे। पूर्ण क्रेडिट गोज टू ओनली रवी राणा। थँक्यू 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 थँक्यू। एक तरफा नगरपालिकेमध्ये पूर्ण वन साइड कमाल हे सोमनशी बोलतात, अध्यक्ष साहेब आपले सोमनशी बोलतात। हॅलो धन्यवाद। हो एक चक्कर 15 मिनिटांसाठी चिखलदरा चक्कर झाला। भाऊ हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं, सगळं तुमचा आशीर्वाद। नाही तुमचा आशीर्वाद। थँक्यू थँक्यू। रवि राणा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रवि राणा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमरावती जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा, या ठिकाणची नगरपालिका, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं ज्या चिखलदरामध्ये लहानपण गेलं, ज्यांचं मुख्यमंत्र्यांचं अटॅचमेंट या चिखलदराच्या हिल स्टेशनशी नेहमी राहिलं, त्या ठिकाणी त्यांचे बंधू अल्हादजी कलोती हे या ठिकाणी उभे होते। या ठिकाणी जेवढे या ठिकाणी 9-10 कॅन्डिडेटनी फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाचा जो आराखडा आहे, ज्या विकासाच्या माध्यमातून चिखलदराला चांगलं विकसित करायचं आहे, अशा सगळ्या विकासाच्या योजनेला समोर पाहून आज या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी विड्रॉ केलेला आहे। त्यामध्ये आपला शेख इर्शाद जो काँग्रेसचा उमेदवार होता, त्यांनी सुद्धा या ठिकाणी चिखलदराच्या डेव्हलपमेंटसाठी शेख इर्शाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे। गवळी समाजाचे अनेक उमेदवार होते, त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे। आणि अनअपोज या ठिकाणी अल्हादजी कलोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे। या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊ सोमवंशी जे नगराध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे, त्यांच्या सुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला। या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहे, ही फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे। ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विड्रॉ करून एकत्र बसलं पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे, हे सगळ्यांना मी आवाहन करतो। ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुरजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा।